नमस्कार. भक्तराज नामदेव चरित्र भाग 11 अखेरचा. नामदेवांची पायरी 9 इंच रुंदीची आहे. ही भक्तीची पायरी आहे. भजन प्रेमापासून विश्रांतीपर्यंत भक्तीचं रहस्य प्रकट करणारी नामदेवांची भक्ती मूर्ती या पायरीखाली योग निद्रा घेते. अहम भावाकडून ईश्वर भावाकडे जायचं म्हणजे खरी भक्ती. ही भक्ती 9 प्रकारची आहे. भक्तीत असतो देव आणि भक्त यांच्यातला हृदय संवाद. नामदेव म्हणजे साक्षात भक्तीचं रूप. भक्तीने परिपूर्ण असलेलं भक्तराज नामदेव यांचं जीवन या पायरीवर विराजमान झाले. म्हणून नामदेवांची पायरी 9 इंचाची आहे का? नामदेवांच्या या पायरीवर त्याची शोभा वाढवणारा पितळी पत्रा आहे. पायरीच्या मध्यभागी ओंकार आहे. दोन्ही बाजूला आंतरिक सौंदर्यात भर घालण्यासाठी पांडुरंगाच्या रेखीव मूर्ती कोरलेल्या आहेत. पांडुरंगाची मूर्ती भाविकाचं मन प्रसन्न करते. प्रसन्न मनाला उजव्या बाजूला नामदेवांच्या मुखवट्याचं दर्शन घडतं. या मुखवट्याला मराठेशाही पेहराव चढवला आहे. मराठेशाही थाट बघून मराठी मन सुखावतं. गंध, अक्षता, फूल वाहून त्याची मनोभावे पूजा करून माथा आपोआप टेकला जातो. त्या पूज्य पायरीवर भाविकांचं पाऊल कसं पडेल? पूज्य ठिकाणी नतमस्तक होण्याचा संस्कार या संतांनी तर आपल्या मनावर केला आहे. पायरीवर टेकलेला माथा उचलला की वरच्या पायरीवर नामदेवांच्या भक्तिमार्गात सामील झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची भेट होते. या पायरीच्या पुढ्यात संगमरवरी गालिचा पसरलाय. गालिच्यावर कीर्तनाचा गजर होतोय. जणू काही नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं गुणगुणत धुंद झालेले नामदेव आपल्याला भेटल्याचाच भास होतोय. भक्तराज नामदेव पांडुरंगाच्या तळीच्या पायरीखाली सदैव बसलेले आहेत. संत दर्शनाने पुलकित होणारे नामदेव खरंच मोठे भाग्यवान की आजही संत सज्जनांना, सोयऱ्यांना, वारकऱ्यांना नामदेवांच्या पायरीला स्पर्श केल्याशिवाय, त्याला वंदन केल्याशिवाय नामदेवांच्या विठूकडे जाता येत नाही. विठू आणि नाम्या यांचं जगावेगळं नातं असल्यामुळे नामदेवांनी देह ठेवल्यावर सुद्धा दोघंही सदैव एकमेकांच्या सहवासात आहेत. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, सापडलो एकमेका, जन्म नव्हे रे सुटका. पांडुरंग 28 युग विटेवर उभा आहे, तर त्याचा लाडका सखा भक्तराज नामा पायरीचा चिरा होऊन महाद्वारी लोटांगण घालून तिथेच कायमचा उभा आहे. परब्रह्म होऊन ठेला हा आत्मानंद त्यांनी अखेरीस अनुभवला. नामदेवांचा सोयरा विठ्ठल दुडुदुडू धावत नामदेवांजवळ आला. जिकडे पाहावे तिकडे अवघा विठ्ठल असा विराट दर्शनाचा अलौकिक सोहळा नामदेवांनी अनुभवला. या विराट दर्शनात त्यांना स्वतःचा पूर्ण विसर पडला. नामदेवांना आयुष्यभराचं श्रेय गवसलं. आयुष्य कृतकृत्य झालं, सार्थकी लागलं. तृप्त मनाने जगाच्या कल्याणासाठी सकळांना आनंद मिळव हा भाव मनी दाटून आला. परमात्म्याशी एकरूप होऊन गेलेला हा भक्त शिरोमणी अद्वैताचं नातं सांगताना असं म्हणतो, तू अवकाश मी भूमिका, तू लिंग मी साळुंका,
तू समुद्र मी द्वारिका स्वये दोन्ही. नामा म्हणे पुरुषोत्तमा स्वये जडलो तुझ्या प्रेमा. मी कुडी तू आत्मा स्वये दोन्ही. नामदेवांचं जीवन अंतर्बाह्य बदललं. उरलं उपकारासाठी ही जाणीव तीव्रतेने झाली आणि विश्वविधात्याजवळ त्यांनी प्रसाद मागितला. हा प्रसाद सर्वस्पर्शी आहे. प्रसाद म्हणजेच नामदेवांचं अर्थपूर्ण पसायदान. या पसायदानात विश्वमांगल्याची उदात्त भावना आहे, सात्विक भाव आहे, ते सांस्कृतिक प्रबोधन आहे. संत सज्जनांच्या सुखाचा विचार त्यात आहे. समाज सुखाची चिंता मनात आहे. नामदेवांचं पसायदान हृदयस्पर्शी आहे. त्यातला प्रत्येक भाव त्यांच्या अनुभूतीच्या स्पर्शाने जिवंत झाला आहे. त्यातला प्रत्येक शब्द आपल्या मनाला जाऊन भिडतो, आपल्या जाणीवा परिपक्व करतो, मनाला माणुसकीचा धर्म शिकवतो. पसायदान ही नामदेवांची आर्त मागणी आहे. या मागणीत भागवत धर्माचा विस्तार कसा करायचा हे सांगितलेलं आहे. त्यात समाजाचं डोळस भान आहे, त्यात प्रेमभाव आहे. भागवत धर्माचा विस्तार करणाऱ्या किंकरांनी लढिवाळपणे केलेली ही विश्वव्यापक मागणी आहे. या भव्य उदात्त मागणीत आजच्या काळाला उपयोगी पडेल असा संदेश आहे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो द्यावी. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग. आयुष्यातली 50 वर्ष कीर्तनाच्या रंगी नाचून भागवत धर्माचा सर्वदूर प्रसार नामदेवांनी केला. कीर्तन शिरोमणी नामदेवांनी कीर्तनातून हरिनामाचा सुकाळ केला. नामदेवांना वैयक्तिक जीवन नाही. त्यांचं सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्य फार मोठं आहे, ज्यामुळे अवघी पंढरी, अवघं भारतवर्ष या कार्यामुळे दुमदुमलं. धन्य धन्य नामदेव, सर्व वैष्णवांचा राव. वैष्णवांच्या या रावाची, या किंकराच्या नामसाधनेची, भजन कीर्तनाची, प्रेमभक्तीची आठवण अभंग आहे. भारतभरातल्या प्रत्येक प्रांतात, कितीतरी छोट्या मोठ्या गावात वारकरी पंथाच्या भजन कीर्तनाचे सूर आजही कानावर पडतात, मन तृप्त करतात. या कीर्तनाला नामदेवांच्या अमृतवाणीचा रंग असतो. टाळ, मृदुंग, वीणा यांच्या गोड तालासुरात बोला पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, नामदेव तुकाराम या जयघोषात वारकरी देहवान हरपून नाचतात. या भजन कीर्तनाच्या अखेरीला वारकऱ्यांच्या गोड गळ्यातून नामदेवांच्या आरतीचे सूर कानावर पडतात. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा.